अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात कथित वैश्य व्यवसायाविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। बांधकामाची परवानगी नसल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने बुलडोझर चालवत तब्बल 13 झोपड्या जमीनदोस्त केल्या आहेत। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात कथित वैश्य व्यवसायाच्या अड्ड्याविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। या परिसरातील झोपड्यांमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आणि चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कारवाई केली। संबंधित बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे तसेच ग्रामपंचायतीच्या नोंदींमध्येही या झोपड्यांची नोंद नसल्याचे प्रशासनाच्या पाहणीत समोर आल्याचे सांगण्यात येत आहे। त्यानंतर प्रशासनाने बुलडोझरच्या साहाय्याने कारवाई करत तब्बल 13 झोपड्या जमीनदोस्त केल्या। अचानक झालेल्या कारवाईमुळे गंगानगर परिसरात मोठी खळबळ उडाली। कारवाई दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी मदनकार आणि अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्यासह प्रशासन आणि पोलिसांचे पथक उपस्थित होते। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम राबविल्याचे सांगण्यात आले आहे। दरम्यान या परिसरात कथित वैश्य व्यवसायाबाबत करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी आणि पुढील कायदेशीर कारवाई काय होते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे।